नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा जी 31 तारखेला आयोजित होणार आहेत, यासाठी बँकिंग नॉलेजवर विद्यार्थी मित्रांनो काय तर 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यापैकी जे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 आहे, हा बँकिंग नॉलेजमधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर परीक्षेत तुम्हाला 2 प्रश्न नक्कीच पाहायला मिळणार आहेत कमीत कमी. त्याच्यामुळे हा टॉपिक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ह्याची संपूर्ण जी थेरी आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. आणि आज आपण त्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न इथे बघणार आहोत. याआधीसुद्धा आपण याच्यावर 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय तर घेतलेले होते आणि आज आपण याच्या पुढील काही प्रश्न आपण येथे घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक शिपाई या पदाची सुद्धा जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लवकरच आपल्या चॅनलवर शिपाई या पदाची सुद्धा काय तर क्लास सुरू होणार आहेत. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, शिपाई या पदासाठी तुम्हाला एक ई-बुक म्हणजे PDF बुक जे आहेत ते क्लास नोट्स जे असणार आहेत, संपूर्ण नोट्स जे की अत्यंत महत्त्वाच्या नोट्स असतील त्या, ज्यामध्ये सर्व जे टॉपिक आहेत शिपाई पदासाठी जे काही 5 विषय विचारले जाणार आहेत त्या सर्व टॉपिक जे आहेत ते पूर्ण कवर केले जाईल. आणि ते पुस्तक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला PDF स्वरूपात प्राप्त होईल. आणि त्याची जी किंमत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत मोजकी असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच ज्यांनी कोणीही शिपाई या पदाचा फॉर्म भरलेला असेल त्यांना खूप काय तर फायद्याचं ठरेल ते पुस्तक. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहेत. चेक बाउन्सची माहिती मिळाल्यानंतर पेई जो असते, म्हणजे पेई बघा कोण असतो. बघा, जेव्हा आपण चेकने जेव्हा व्यवहार करत असतो तेव्हा त्यामध्ये 3 पार्ट्या असतात. म्हणजे 3 पार्टीमध्ये व्यवहार होत असतो. त्यापैकी पार्टी नंबर 1 जी असते ती असते ड्रावर असते. ड्रावर म्हणजे कोण? जो चेक इश्यू करते ते. त्यानंतर दुसरा असते ड्रॉई जो असते तो बँक असते. आणि पेई म्हणजे ज्या व्यक्तीला आपण पैसे देतो किंवा पैसे मंजूर करतो, म्हणजे ज्याला पैसे मिळणार तो असते पेई. तर बघा, यामध्ये चेक बाउन्सची माहिती मिळाल्यानंतर चेक काढणाऱ्याला ड्रावर म्हणजे जे चेक काढणारा आहे म्हणजे जो ड्रावर आहे, किती दिवसाच्या आत कायदेशीर नोटीस पाठवणे अनिवार्य आहेत. म्हणजे ड्रावरला, जो ड्रावर असते ज्याने चेक इश्यू केला आहे त्या व्यक्तीला किती दिवसाच्या आत कायदेशीर नोटीस पाठवणे अनिवार्य आहेत. तर बघा, चेक बाउन्स कधी होतो? जर चेकवरील रकमेपेक्षा बँकेच्या खात्यामध्ये जर रक्कम कमी असेल तर चेक बाउन्स होत असतो. तेवढी रक्कम जर त्यामध्ये शिल्लक नसेल तर. आणि समोरचा जो व्यक्ती आहे चेक इश्यू करणारा, त्या व्यक्तीवर चेक बाउन्सची काय तर केस होत असते. तर ते जे की नोटीस जी असते त्यासाठी पहिल्यांदा नोटीस पाठवावी लागते. तर ती नोटीस किती दिवसाच्या आत पाठवणे अनिवार्य आहेत. म्हणजे जर चेक बाउन्स झाला, म्हणजे आज चेक बाउन्स झाला तर आजपासून किती दिवसाच्या आत पेई जो असते तो पेई हा ड्रावरला बँकेच्या पेई जो असेल, पेई हा ड्रावरला एक चेक बाउन्सची जी नोटीस आहे ते पाठवू शकतो. तर बघा, ती किती दिवसाच्या आत पाठवणार? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी येथे बरोबर उत्तर होईल आपलं. म्हणजेच 30 दिवसाच्या आत. म्हणजे चेक बाउन्स झाल्याच्या 30 दिवसाच्या आत, ज्या दिवशी चेक बाउन्स होतो त्या दिवसापासून तर 30 दिवसाच्या आत तो जे चेक बाउन्स झाल्याच्या 30 दिवसाच्या आत नोटीस पाठवावी लागते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2. कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर चेक काढणाऱ्याला म्हणजे जो काही ड्रावर आहे पैसे भरण्यासाठी किती दिवसाची मुदत दिली जाते? म्हणजे जो चेक इश्यू करत असतो ड्रावर, तर त्या ड्रावरला नोटीस मिळाल्यानंतर किती दिवसाच्या आत त्याला जे काही चेकवरील जे रक्कम असते ते रकमे एवढे पैसे किंवा त्याच्यापेक्षा डबलचे जे पैसे असतात ते पैसे भरण्यासाठी त्याला किती दिवसाचा कालावधी भेटतो? तर बघा, याचं उत्तर काय असेल? तर येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच 5 ऑप्शन असेल. तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 15 दिवस. तर 15 दिवसाच्या आत काय तर कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर ड्रावर जे असतात म्हणजे चेक काढणारा, याला पैसे भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत भेटत असते. आणि 15 दिवसाच्या आत त्याला काय तर पैसे भरावे लागतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3. कलम 138 नुसार सुनावणीच्या दरम्यान न्यायालय तक्रारदाराला
अंतरिम नुकसान भरपाई म्हणून जास्तीत जास्त किती टक्के रक्कम देण्याचा आदेश देऊ शकते? बघा, कलम 138 जे आहेत या कलम 138नुसार सुनावणीच्या दरम्यान जे न्यायालय असते ते तक्रारदाराला अंतरिम नुकसान भरपाई म्हणून जास्तीत जास्त किती टक्के रक्कम देण्याचा आदेश देऊ शकते? म्हणजेच बघा, अंतरिम नुकसान भरपाई म्हणजेच कोणती, तर केस कोर्टामध्ये चालू असताना जे काही तक्रारदार व्यक्ती आहेत त्याला नुकसान भरपाई म्हणून, अंतरिम नुकसान भरपाई म्हणून म्हणजे जे केस असते ते केसची सुनावणी होईपर्यंत त्याला काही रक्कम जी आहे ती आधी द्यावी लागते. ती जी रक्कम असते ती रक्कम किती टक्के रक्कम असते, जे चेकवरील रकमेच्या किती टक्के रक्कम जी असते ते त्याला देणे बंधनकारक आहेत. तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 20% रक्कम. तर 20% रक्कम जी आहे ती जो काही तक्रारदार आहेत त्या तक्रारदाराला 20% रक्कम कलम 138च्या अंतर्गत 20% रक्कम जी आहे ती अंतरिम रक्कम ते तक्रारदाराला देणे बंधनकारक असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, जेव्हा चेकच्या दर्शनी भागावर 2 तिरप्या रेषा मारल्या जातात तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. जेव्हा एक चेक आहे त्या चेकवर आपण 2 तिरप्या रेषा मारतो तेव्हा त्या चेकवर जे तिरप्या रेषा मारल्या जातात त्या रेषेला काय म्हणतात? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल, तर येथे आपल्याला 5 ऑप्शन आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच जनरल क्रॉसिंग. तर जेव्हा चेकच्या 2 समांतर म्हणजे चेकच्या दर्शनी भागावर, जे दर्शनी भाग आहेत म्हणजे चेकच्या समोरासमोर इथे 2 तिरप्या रेषा मारल्या जातात. ते तिरप्या रेषा कशासाठी मारल्या जातात, तर जेव्हा आपण एक ऑर्डर चेक जेव्हा पास करतो, ऑर्डर चेक म्हणजेच कसा, तर त्या चेकवरील जे नाव आहे त्या नावाच्या व्यक्तीलाच ते चेकची रक्कम देण्यात येते, त्याला असं आपण ऑर्डर चेक म्हणतो. या ऑर्डर चेकवरच काय तर आपण क्रॉसिंग करत असतो, 2 तिरप्या रेषा मारत असतो. तेव्हा ते चेक जो असते म्हणजे सुरुवातीला तो चेक एक सर्वसाधारण चेक असतो म्हणजे बिअरर चेक असतो. जर त्याच्यावर 2 रेषा आपण तिरप्या रेषा ओढल्या तर तो जनरल क्रॉसिंग म्हणतात त्याला, आणि तो ऑर्डर चेकमध्ये ते काय तर त्याचं रूपांतर होते. म्हणून ते जी क्रॉसिंग असते त्या क्रॉसिंगला आपण काय म्हणतो, तर जनरल क्रॉसिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, नॉट नेगोशिएबल क्रॉसिंगचा दस्तऐवजावर काय मुख्य परिणाम होतो? तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर यामध्ये बघा, ऑप्शन क्रमांक ए चेक दुसऱ्याला हस्तांतरित करता येत नाही म्हणजे ट्रान्सफरेबल नसतो तो. ऑप्शन बी चेक फक्त रोखीने वटवता येतो. ऑप्शन सी हस्तांतरण घेणाऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करण्यापेक्षा चांगला हक्क मिळत नाही. ऑप्शन डी चेकची वैधता तत्काळ संपते. आणि ऑप्शन क्रमांक ई वरीलपैकी सर्व. त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, हस्तांतरण घेणाऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करण्यापेक्षा चांगला हक्क मिळत नाही, असा या नॉट नेगोशिएबल क्रॉसिंगचा अर्थ होतो. तर नॉट नेगोशिएबल क्रॉसिंग जी असते चेकवरील, त्याचा अर्थ हा हस्तांतरण घेणाऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करण्यापेक्षा चांगला हक्क मिळत नाही असा होतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, चेकवरील जो ड्रॉई असतो तो नेहमी कोण असतो? चेकवरील जो काही ड्रॉई असतो हा नेहमी कोण असतो? तर बघा, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच बँकर जी असते ते चेकवरील ड्रॉईचं काम करते, किंवा चेकवर जे काही चेकचा जो व्यवहार आहे ते 3 पार्टीच्या माध्यमातून चालतो, ज्यामध्ये पार्टी क्रमांक 1 हा ड्रावर असते जो चेक इश्यू करते. पार्टी क्रमांक 2 जी की ड्रॉई असते ती एक बँक असते, आणि ज्या व्यक्तीला आपण पेमेंट करतो तो व्यक्ती तिथे पेई असतो. तर याच्यामध्ये आपल्याला विचारण्यात आलं आहे की ड्रॉई कोण असतो, तर तो असतो एक बँकर नेहमीच. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, पेमेंट इन ड्यू कोर्सची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? पेमेंट इन ड्यू कोर्स. तर बघा, या शब्दाचा अर्थ काय होते? तर बघा, पेमेंट इन ड्यू कोर्स म्हणजेच काय असते की ड्यू कोर्सचाच अर्थ असते की भविष्यामध्ये कधीही जे पेमेंट एका तारखेच्या नंतर केलं जाते, म्हणजेच पेमेंट इन ड्यू कोर्स म्हणजेच जेव्हा पेमेंट लगेच न करता एक पेमेंट करण्यासाठी एक तारीख दिली जाते,
तर त्या तारखेच्या नंतरच ते पेमेंट काय तर केलं जाते, किंवा जेव्हा पेमेंट करायचं असते त्याची तारीख त्या चेकवर दिलेली असते. तर पेमेंट इन ड्यू कोर्स म्हणजेच पेमेंट तत्काळ न मिळता काही निश्चित कालावधीच्या नंतर मिळेल, त्याला आपण पेमेंट इन ड्यू कोर्स असं म्हणतो. तर बघा, याची जी की तरतूद आहे ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच कलम 11. तर पेमेंट इन ड्यू कोर्सची जी काही तरतूद आहे ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 11 म्हणजे सेक्शन 11च्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 कलम 138च्या अंतर्गत चेक बाउन्सच्या प्रकरणाची जी सुनावणी असते ते सुनावणी चालवण्याचा अधिकार कोणाला असतो? म्हणजेच चेक बाउन्स झाल्यानंतर जे काही केस केली जाते समोरील व्यक्तीवर, त्या केसची सुनावणी ही कोणत्या न्यायालयात केली जाते? तर बघा, तर आपले याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. तर कलम 138च्या अंतर्गत चेक बाउन्सची जी काही सुनावणी आहे ती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे असतात यांच्यामार्फत केली जाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार ॲट साईट आणि ऑन प्रेझेंटमेंट, ॲट साईट आणि ऑन प्रेझेंटमेंट या शब्दाचा अर्थ काय होतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार? तर बघा, याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक ए मागणीनुसार देय, ऑप्शन बी 30 दिवसानंतर देय, ऑप्शन सी 60 दिवसानंतर देय, ऑप्शन डी मुदत संपल्यानंतर देय आणि ऑप्शन ई वरीलपैकी एकही नाही. तर ॲट साईट किंवा ऑन प्रेझेंटमेंट म्हणजे लगेच असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याचा अर्थ जो होईल आपला ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजे मागणीनुसार देय पेएबल ऑन डिमांड असा या शब्दाचा अर्थ होते. म्हणजेच ॲट साईट किंवा ऑन प्रेझेंटमेंटचा अर्थ पेएबल ॲट डिमांड, ऑन डिमांड म्हणजे मागणीनुसार देय असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कलम 118नुसार निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट बाबत कोणती कायदेशीर पूर्वधारणा केली जाते? येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा, ऑप्शन ए काय म्हणते, दस्तऐवज मोबदल्यासाठी तयार केला गेला आहे. म्हणजे कलम 118 बाबत 18 जे आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट बाबत एक जी प्री अझम्पशन्स आहे ते कोणतं प्री अझम्पशन आहे? तर बघा, ऑप्शन बी दस्तऐवजावरील तारीख अचूक आहे, ऑप्शन सी दस्तऐवज परिपक्व होण्यापूर्वी स्वीकारला आहे, ऑप्शन डी हस्तांतरण योग्य क्रमाने झाले आहे, ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई म्हणजे वरीलपैकी सर्व. तर कलम 118 जे आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमधील कलम 118 बाबत काही प्री अझम्पशन्स देण्यात आलेली आहेत. तर बघा, यामध्ये वरील जे चारही जे अझम्पशन्स असतात, जे काही पूर्वधारणा आहेत त्या कलम 118च्या अंतर्गत काय ते सांगण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं अझम्पशन आहेत दस्तऐवज मोबदल्यासाठी तयार केला गेला आहे. म्हणजे दस्तऐवज कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर बघा, इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेली आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच कलम 15 जे आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टची कलम 15 यामध्ये इंडोर्समेंटची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 जेव्हा इंडोर्सर दस्तऐवजाच्या मागे फक्त आपली सही करतो आणि कोणाला पैसे द्यायचे आहे हे निर्देशित करत नाही तेव्हा त्याला काय म्हणतात? बघा, जेव्हा इंडोर्सर जो असते म्हणजे जो चेक इश्यू करणारा व्यक्ती जो आहे तोच व्यक्ती इंडोर्सर बनू शकतो. तर दस्तऐवज म्हणजे जे काही चेक आहे, उदाहरणार्थ चेकचं उदाहरण बघू आपण. जे दस्तऐवज आहेत ते त्यामध्ये चेकच्या मागे जर त्याने सही केली आहे परंतु त्यावर ते पैसे कोणाला द्यायचे असं त्याने त्यामध्ये उल्लेख जर केला नसेल तर तेव्हा त्याला काय म्हणतात? बघा, याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए काय म्हणते की इंडोर्समेंट इन फुल, ऑप्शन बी इंडोर्समेंट इन ब्लँक, ऑप्शन सी रिस्ट्रिक्टिव्ह इंडोर्समेंट, ऑप्शन डी कंडिशनल इंडोर्समेंट, ऑप्शन ई पार्शियल इंस्ट्रुमेंट इंडोर्समेंट.
तर याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजे इंडोर्समेंट इन ब्लँक. कारण तिथे त्यांनी कोणत्याच व्यक्तीचा उल्लेख केला नाही, ते ब्लँक ठेवली आहे जागा, म्हणून त्याला इंडोर्समेंट इन ब्लँक असं म्हटलं जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 जो आहे, या कायद्यामध्ये एकूण किती कलमे आहेत, म्हणजे किती सेक्शन आहेत. तर बघा, हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण हा एक बेसिक प्रश्न आहे आणि बेसिक प्रश्न परीक्षेमध्ये जास्त करून विचारले जातात. तर बघा, त्यामध्ये याचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 147. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 एकूण 147 कलम आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, जर चेकची तारीख भविष्यातील असेल, म्हणजे जो चेक आहे तो चेक पोस्ट डेटेड चेक असेल, तर बँक तो चेक कधी वटवू शकते. तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपल्याला बरोबर उत्तर काय होईल. बघा, आपण चेकचे काही प्रकार बघितले होते विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी, तर त्यामध्ये मी तुम्हाला पोस्ट डेटेड चेकबद्दलसुद्धा माहिती सांगितली होती. तर बघा, या पोस्ट डेटेड चेकबद्दल येथे आपल्याला काय तर प्रश्न विचारण्यात आले आहेत की पोस्ट डेटेड चेक जो असते, या चेकवरील रक्कम कधी वटवता येते किंवा आपण बँकमधून काढू शकतो. तर बघा, यामध्ये चेकवर जे नमूद केलेली जी तारीख असते, त्या तारखेच्या नंतर किंवा त्या तारखेला काय तर पोस्ट डेटेड चेकमध्ये वरील जी रक्कम आहे ती आपण वटवू शकतो. म्हणून ऑप्शन बी आपले याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, जर चेकवर अमाऊंट इन वर्ड्स म्हणजे शब्दातील रक्कम आणि अमाऊंट इन फिगर्स अंकातील रक्कम या दोन्ही रक्कमेच्या मध्ये तफावत असेल, तर कलम 18 बघा, लक्षात ठेवा, कलम 18 नुसार कोणता नियम लागू होतो. तर बघा, यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी 5 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल. तर बघा, हे 5 ऑप्शन तुम्ही बघून घ्या काय आहेत. तर आणि याचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच जी शब्दामध्ये जी रक्कम आहे, जी अक्षरामध्ये जी रक्कम देण्यात आलेली आहे, ती रक्कम काय तर ग्राह्य धरण्यात येते. तर ही रक्कम निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या सेक्शन 18 नुसार काय तर शब्दातील रक्कम आणि अंकातील रक्कम यामध्ये जर फरक असेल, तर यापैकी शब्दातील जी रक्कम आहे ती अंतिम मानण्यात येते आणि त्या रकमेनुसारच काय तर त्या चेकवरील रक्कम जी आहे ती वटवण्यात येते. म्हणून याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजे शब्दातील रक्कम ग्राह्य धरल्या जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता दस्तऐवज नेहमी फक्त बँकेवर काढला जातो आणि तो नेहमी मागणीनुसार देय असतो. म्हणजेच खाली आपल्याला काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट दिलेली आहेत, तर परंतु यापैकी या दस्तऐवजापैकी एक असा दस्तऐवज आहे जो फक्त बँकेवर काढला जातो आणि तो नेहमी मागणीनुसार देय असतो. तर तो कोणता आहे. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच चेक. तर चेक हे जे दस्तऐवज आहे म्हणजे चेकबुक जे आपलं आहेत, हे चेकबुक फक्त काय तर बँकच इश्यू करते, म्हणजेच बँक देते आणि त्या चेकची जी हमी असते ती बँक घेत असते, म्हणजे तो चेक बँकेवर काढलेला असतो. इतर कोणताही प्रायव्हेट व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती किंवा एखादी प्रायव्हेट संस्था चेक काय तर जारी करू शकत नाही. चेकबुक जे दिले जाते ते एक बँक इश्यू करते आणि नंतर त्या चेकबुकचा वापर इतर प्रायव्हेट व्यक्ती जे आहेत ते पेमेंट करण्यासाठी वापरतात. म्हणून यामध्ये खालीलपैकी कोणतं दस्तऐवज आहे जे बँकेवर काढले जाते, तर ते चेक आहे. कारण याच्यापैकी प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, हुंडी आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट जे आहेत, हे चारही जे डॉक्युमेंट आहे हे बँकेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी काढता येतात. जसे की प्रॉमिसरी जी नोट असते हे एक व्यक्ती जारी करते आणि त्यानं जारी केल्यानंतर त्यावरील जी रक्कम आहे ती रक्कम बँकेतूनच काढली जाते, परंतु बँक जी आहेत हे जे डॉक्युमेंट आहे हे बँकेवर काढलं जात नाही किंवा बिल ऑफ एक्सचेंजसुद्धा बँकेवर काढलं जात नाही, परंतु चेक जो असते तो बँकेवर काढला जातो. कारण त्या चेकवर ज्या बँकेचा तो चेक आहे त्या बँकेचं नाव त्या चेकवर असते, ज्या बँकेने तो चेक इश्यू केलेला आहे तो. म्हणून चेक जो असते हेच एक डॉक्युमेंट आहे जे की बँकेवर काढता येते. तर आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 18, कलम 148 नुसार चेक बाउन्स प्रकरणात अपिलीय न्यायालय म्हणजेच ॲपिलेट कोर्ट
अपीलकर्त्याला दंडाच्या रकमेपैकी किमान किती टक्के रक्कम जमा करण्याचा आदेश देऊ शकते. म्हणजेच जेव्हा चेक बाउन्स होतो तर चेक बाउन्स झाल्यानंतर जो व्यक्ती पेई हा व्यक्ती आहे ज्याला पेमेंट देण्यात येते, तर त्या व्यक्तीला कलम 148च्या अनुसार अपिलीय जे न्यायालय आहेत, तर ते अपिलीय न्यायालय अपीलकर्ता जो असते म्हणजे जो पेई असते तो अपीलकर्ता, त्या अपीलकर्त्याला दंडाच्या ज्या रकमेपैकी किती टक्के रक्कम जमा करण्याचा आदेश देऊ शकते. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 20% रक्कम त्याला अपीलकर्त्याला जमा करण्यास अपीलकर्त्याला दंडाच्या रकमेपैकी 20% रक्कम जमा करण्याचा आदेश देऊ शकते. तर हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या बाबतीत इतर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.